महानगरपालिकेतील सभागृह नेतेपदाच्या निवडीवरून राजकीय वातावरण तापले असून महापौरांच्या निर्णयाविरोधात भाजपच्या नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। 32 पैकी 27 नगरसेवकांनी सभागृह नेतेपदासाठी सुचविलेल्या नावाला बगल देत महापौरांनी जयश्री जुमडे यांच्या नावाची घोषणा केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या निर्णयामुळे नगरसेवकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे। या पार्श्वभूमीवर भाजपच्या नगरसेवकांनी मंगळवारी महापौर यांच्या घरी भेट घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या। त्यानंतर महापौरांनी बुधवारी दुपारी 12 वाजता महानगरपालिकेत बैठक बोलावून चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते। मात्र ठरलेल्या वेळेनुसार सर्व नगरसेवक पालिकेत उपस्थित राहूनही महापौर गैरहजर राहिल्या। दुपारी 5 वाजेपर्यंत प्रतीक्षा करूनही त्या न आल्याने संतप्त नगरसेवकांनी महापौरांच्या कार्यालयात बेईमानी करणाऱ्या महापौर अशा आशयाचे फलक लावून निषेध नोंदविला। यावेळी भारतीय जनता पक्षाचे माजी महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टुवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की भाजपचे 17 नगरसेवक आणि सहयोगी पक्षाचे नगरसेवक मिळून एकूण 27 नगरसेवकांनी एकमताने शेखर शेट्टी यांची सभागृह नेतेपदी निवड करण्यास सहमती दर्शवली होती। याबाबत शिवसेना उभाटा गटाचे गटनेते राहुल विरुटकर यांनी ठरावही मंजूर केला होता। असे असताना महापौरांनी दुसऱ्या उमेदवाराचे नाव जाहीर करून बहुमताचा व नगरसेवकांच्या भावनांचा अनादर केला असल्याचा आरोप त्यांनी केला। दरम्यान या प्रकरणामुळे महानगरपालिकेतील राजकीय घडामोडींना वेग आला असून पुढील काळात यावर कोणता तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। भारतीय जनता पार्टी शिवसेना युती व शिवसेना उभाटाच्या दोन्ही गटनेत्यांनी महापौरांना निवेदन दिलं। 27 नगरसेवकांच्या सह्याचं निवेदन दिलं की गटनेते शेखर शेट्टी यांना सभागृह नेता करण्यात यावा म्हणून। महापौरांनी तो निर्णय फिरवून दुसऱ्या नगरसेवकाला सभागृह नेता केलं। काल आम्ही महापौरांना भेटायला गेलो, महापौरांशी आमची बोलणी झाली। महापौरांशी बोलणं झाल्यानंतर महापौरांनी सांगितलं की उद्या मी तुम्हाला भेटते सभागृहामध्ये महानगरपालिकेमध्ये आणि तुमच्या विचारावर आपण चर्चा करू, विचारमंथन करू। आम्ही सकाळी 11 वाजतापासून महानगरपालिकेमध्ये आलो। आता 4:30 वाजले, अजूनपर्यंत महापौर आल्या नाही। अशा पद्धतीचं बेईमानीचं राजकारण समजा महापौर करत असेल तर आम्ही महापौरांचा सर्व नगरसेवक निषेध करीत आहोत। 27 नगरसेवक यांनी शेखर शेट्टी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं असताना आम्ही महापौरांशी चर्चा करून विचारविनिमय करून शेखर शेट्टी हाच गटनेता होईल असं त्यांनी आम्हाला सभागृह नेता होईल असं त्यांनी आम्हाला सांगितलं। पण ऐन वेळेवर त्यांनी दुसऱ्याच व्यक्तीचं नाव पक्षासमोर मांडलं, त्यामुळे आम्हाला त्यांचा तीव्र निषेध वाटतो। त्यांनी अशी एकतर्फी बाजू न घेता ज्या व्यक्तीचं नाव समोर आलेलं आहे त्याच व्यक्तीला गटनेता निवडावं, सभागृह नेता निवडावं आणि त्यांच्या या वर्तणुकीबद्दल आम्ही सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि सर्व पदाधिकारी जाहीर निषेध करतो। येत्या काळात जर त्यांनी आमच्या 27 नगरसेवकांचे जर विचार ऐकले नाही किंवा मांडले नाही तर सभागृहामध्ये आम्ही त्यांच्या सभेचा नेहमी त्याग करू। याच्यानंतर आम्ही त्यांच्या कोणत्याही सभेला किंवा मिटिंगला उपस्थित राहणार नाही।